शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ धुळे युथ कौन्सिलचे जिल्हाधिकाऱ्यांना आक्रमक निवेदन. 21 निष्पाप विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. देशाचे महान शास्त्रज्ञ आणि समाजसुधारक सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषणाकडे सरकारचे होत असलेले दुर्लक्ष आणि नीट पेपरफुटीचे वाढते प्रकार या निषेधार्थ धुळे युथ कौन्सिलच्या वतीने धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आक्रमक निवेदन देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी सरकारने तातडीने पावले न उचलल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी संतप्त तरुणांनी दिला. सोनम वांगचुक हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि पेपरफुटी विरोधात दिल्लीत गेल्या 19 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांचे तब्बल 9 किलो वजन घटले असूनही निर्दयी सरकार त्यांची साधी दखल घेत नाहीये. ज्या माणसाने आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचले त्यांची दखल सरकार घेत नसेल तर आमच्यासारख्या सर्वसामान्यांचे काय? असा थेट सवाल तरुणांनी उपस्थित केला. या पेपरफुटीच्या आणि भ्रष्ट व्यवस्थेमुळे आजवर तब्बल 21 निष्पाप विद्यार्थ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. याकडे युथ कौन्सिलने प्रशासनाचे लक्ष वेधले. सरकार आणखी किती जणांच्या मृत्यूची वाट पाहत आहे? असा संतप्त सवाल निवेदनातून विचारण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी अकाउंटबिलिटी निश्चित करून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि सोनम वांगचुक यांना लवकरात लवकर योग्य ते वैद्यकीय उपचार द्यावेत, अशी प्रमुख मागणी धुळे युथ कौन्सिलचे अध्यक्ष एहतेशाम शेख यांच्यासह श्रीनाथ बनचोड, मनीष दामोदर, अशर अन्सारी आणि अब्दुल्ला हे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. आम्ही सगळे धुळे युथ काउन्सिलच्या मार्फत एक निवेदन द्यायला जिल्हाधिकारी मॅडमकडे आलो होतो आणि निवेदनाचं कारण हेच होतं का सोनम वांगचुक साहेब हे ग्रेट शास्त्रज्ञ, सोशल रिफॉर्मर हे तेच त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाही लढत आहेत, एक सामान्य गरिबाच्या मुलासाठी लढत आहे. आणि जी सरकार आहे ती अकाउंटेबिलिटी नाही करत आहे. ते एवढं मागण्यांसाठी 19 दिवसापासून ते उपोषणावरती आहे आणि सरकार एवढ्या मोठ्या सायंटिस्टची अकाउंटेबिलिटी नाही करू शकत तर सर्वसामान्य माणसाची ते काय करणार? तर आमचं मॅडमला निवेदन द्यायचं इंटेन्शन हेच होतं का जे तुमच्या मार्फत केंद्र सरकारपर्यंत या निवेदना थ्रू माहिती पोचवाई का या गोष्टीची अकाउंटेबिलिटी झाली पाहिजे आणि जे धर्मेंद्र प्रधानजी आहे त्यांचं रेसिग्नेशन आम्हाला पाहिजे आणि आता प्रॉपर जी आहे ते वर्क करायला पाहिजे आता तिकडं जाऊन सरकारने. कारण जे मंत्री आहेत ते आमदारांच्या मुलाच्या लग्नाला जातात, खासदारांच्या मुलाला लग्न जातात, पण इकडं जे सामान्य लोकांचा इश्यू घेऊन बसलेले त्यांच्यापर्यंत ते येत नाही, त्यांचे इश्यू ते ऐकत नाही. हा खूप मोठा इश्यू आहे आजकालचा. तर तेच माझं म्हणणं आहे, काही गोष्ट बरोबर झाली पाहिजे महाराष्ट्र. नुसतंच म्हणजे सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आज 20वा दिवस आहे. केंद्र सरकार याची कुठलीच पद्धतीने दखल घेत नाही. ते दखल घेण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी मॅडमांना त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेले आहे, जेणेकरून आमची धुळ्यातले विद्यार्थी आणि जे धुळ्यातले तरुण आहे त्यांचा एक आर्ता म्हणजे त्यांचा एक आवाज म्हणून आज आम्ही हे निवेदन सादर करण्यात आलेलं आहे. तर कुठंतरी शिक्षण पद्धतीचा खूप बट्ट्याबोळ झालेला आहे आणि त्या शिक्षण पद्धतीचा बट्ट्याबोळ व्हायला नाही पाहिजे म्हणून धर्मेंद्र प्रधानांनी त्यांचा राजीनामा द्यायला पाहिजे. एक त्यांची नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी हा राजीनामा द्यायला पाहिजे. पण आत्तापर्यंत तशा कुठल्या गोष्ट घडताना दिसत नाही. वारंवार केंद्र सरकार या सर्व गोष्टी टाळत आहे. या संपूर्ण गोष्टी अतिशय चुकीच्या पद्धतीने चालू आहे. केंद्र सरकारने कुठंतरी या गोष्टीमध्ये दखल घ्यायला पाहिजे, पण केंद्र सरकार तसं काही करताना दिसत नाही. भरपूरशा ठिकाणी विद्यार्थ्यांवर दबाव वाढतो, पण तो दबाव ही आम्ही आमच्या संविधानिक पद्धतीतून मांडण्याचा प्रयत्न करतो. आत्ताच्या 20 तारखेला जंतर मंतरवरती जे प्रोटेस्ट होणार आहे, शांतीपूर्ण प्रोटेस्ट, त्या प्रोटेस्टसाठी पण भरपूरशा विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो. भलेही आम्ही आमचा इंटेन्शिव कुठल्याही पक्षाची नाही, कोणत्या राजकीय पक्षाची नाही, काहीच नाही. आमचा इंटेन्शिव फक्त त्याच गोष्टीसोबत आहे जो विद्यार्थ्यांचा आवाज, तरुणांचा आवाज वरपर्यंत पोहोचवतो. आमचा फक्त इंटेन्शिव त्यांच्यासोबत आहे. म्हणून एक धुळेकर जबाबदार तरुण म्हणून आम्ही आज सर्वजण इथं कलेक्टर ऑफिसला आलो आणि मॅडमांना भेटलो. त्यांना आमचं म्हणणं मांडलं, आमचं निवेदन सादर केलं. त्या गोष्टीतून आमचा सर्व